नमस्कार, प्राजक्ताच फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत चॉकलेटी फजी ब्राउनी. ही एगलेस ब्राउनी आहे. त्यासाठी आपल्याला लागेल रूम टेम्परेचर बटर. बटर मेल्टेड नाही आहे, रूम टेम्परेचर आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित क्रीम करून घ्यायचं आहे बीटरच्या साहाय्याने. तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही विस्करने हे विस्क करू शकता. ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे ब्राउनी बनवताना, की आपल्याला बटर जे आहे ते छान क्रीम करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा मिल्क मेड हे ॲड करणार आहोत. ते ॲड करून आपल्याला पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं व्यवस्थित सगळं क्रीम करून घ्यायचं आहे. हे क्रीम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आल्मंड फ्लावर घालणार आहोत. आल्मंड फ्लावरसोबत आपण ह्याच्यामध्ये कोको पावडर घालणार आहोत आणि कोको पावडरनंतर आपण ह्याच्यामध्ये मैदा घालून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला बटर आणि मिल्क मेडच्या मिक्सचरमध्ये थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नाही घालणार आहोत, कारण ही फजी ब्राउनी आहे. ह्याचं जे टेक्स्चर असतं ते खूप डेन्स असतं, असं घनदाट असं टेक्स्चर असतं. यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध घेऊया रूम टेम्परेचर आणि व्हॅनिला एसेन्स. लक्षात घ्या, ब्राउनी बनवताना सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत, साहित्य आहे ते रूम टेम्परेचर असणं फार गरजेचं आहे. इन जनरल बेकिंग करतानाही ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. तर व्यवस्थित असं आपल्याला सगळं जे आहे साहित्य छान असं प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी जे आहे चॉकलेटचे स्केलेट्स ॲड करत आहे. तर हे क्वेचर आहे. तुम्ही कंपाऊंड चॉकलेटसुद्धा टाकू शकता, फक्त व्यवस्थित चॉप करून टाका. मी अशा प्रकारे एक छान बेकिंगचा टीन घेतला आहे. याच्यात तुम्ही बर्फी किंवा ब्राउनीज वगैरे बेक करू शकता, बनवू शकता. तर ह्या टीनच्या ह्याच्यामध्ये शेपमध्ये मी ब्राउनीचं जे मिक्सचर आहे ते मी पॉर करून घेते आहे आणि ते एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी असं व्यवस्थित ते पसरवून घेते आहे, जेणेकरून ते प्रॉपरली इव्हनली सगळीकडे पसरलं जाईल. आणि व्यवस्थित असं पसरून घेतल्यावरती मी त्याच्यावरती किटकॅट किंवा तुम्ही पर्क ही घेऊ शकता. मी किटकॅटचे जे तुकडे आहेत ते बारीक असे चॉप करून घेतले आहेत आणि ते मी ह्याच्यावरती अशी छान प्रकारे वरती स्प्रेड करत आहे. ते खूप छान लागतात ब्राउनी खाताना. असे एक क्रिस्पीनेस क्रंची बाईटमध्ये येतं. आणि हे आपण एक 15 ते 20 मिनटासाठी बेक करून घेऊया. तर आपली ब्राउनी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर करा. थँक्यू.